तंगडीच मोडीन. गोविंदराव खोंबेटे हे माझ्या आत्याबाईंचे पती. मागे सांगितलेच आहे की त्यांना मूलबाळ काही नव्हते, तरी त्यांचे घर मात्र मुलाबाळांनी नेहमी गजबजलेले असावयाचे. त्यांचे नाशकासही घर होते. तेथेच मी त्यांच्याजवळ राहत असे. जवळच त्यांच्या बहिणीचे घर होते. तेथे एक बिराड आले होते. या घरी सखू नावाची एक मुलगी सासूरवाशीन माहेरपणाला आलेली होती. 12-13 वर्षाची व घरात तीच तेवढी बायको माणूस. पुरुष माणसे म्हणजे तिचे 2 वडील भाऊ, एक इंग्रजी 5वीत व एक 6वीत शिकत होता. सकू खेळता येईल तितके खेळत असे. मीही नेहमी तेथे खेळायला जावयाची. आमच्या खेळण्याने सकूला चुलीशी लागावयाला उशीर व्हायचा. तिची भावंडे त्रासून रागवूनच तशीच उपाशी झोपी जात. ही बाहेरच्या मुली गोळा करते व भावंडांचे खाण्यापिण्याचे हाल करते, तेव्हा वडील भावाने स्वतःच तिच्याशी खेळण्यास सुरुवात केली. सोंगोट्या, सागरगोटे वगैरे सारे तो खेळे. सागरगोट्यात तर त्याने फारच गंमत करावी. त्याचा खडा पडला म्हणजे चौखईवर जरी डाव आला असला तरी तो आपला सर्व डाव देवाला देऊन पुन्हा पहिल्यापासून डावाला आरंभ करी. अशाने त्या बहीण भावंडांची नेहमी भांडणे होत, कारण एकदा त्यांच्या हातात खडे गेले की ते बहिणीला मिळणे दुरापास्त होई. एकदा या भावाचा असाच निश्चय झाला. ताई मुली जमून खेळत बसते आणि मग सगळ्यांना उपाशी बसण्याची वेळ येते. त्यापेक्षा आपण स्वतःच खेळू लागावयाचे व शेजारच्या कार्ट्या आल्या की त्यांना हकलून लावायचे, असे त्याने आपल्या मनाशी ठरविले. मी रोजच्या प्रमाणे खेळण्यास गेले. त्या घराला 2 जिने होते. सखूच्या भावाने मला पाहताच काठी घेऊन एक जिना अडवला. खबरदार आमच्या घरात आलीस तर तंगडीच मोडीन. वरून सकू हाका मारीतच होती तेव्हा मी दुसऱ्या जिन्यावरून चढू लागले. पण काही उपयोग झाला नाही. तेथून पुन्हा शब्द आला, पहा लंगडी होऊन घरी जावं लागेल. तेव्हापासून सकूच्या घरी जावयाचे नाही व तिच्या भावाचे तोंड पाहायचे नाही असा मी निश्चय केला. पुढे सकूचे बिराड उमामहेश्वरच्या देवळात म्हणजेच आमच्या घराच्या अगदी जवळ आले, तरी मी तिच्या घरात पाय घातला नाही. हा निश्चय पुढे तर नेहमीच मी पाळणार असा रंग दिसू लागला, कारण गोविंदराव मामांनी सासूरवाडीसच म्हणजे माझ्या माहेरच्या गावी जलालपुरासच घर बांधून तेथे कायमचे बिराड केले. त्यांच्याबरोबर मीही नाशिक सोडून जलालपुरास आले. सखू आपल्या भावासह दूर नाशकास राहिली व अशा रीतीने तिच्या घरी जाण्याचा मोहसुद्धा होण्याचा संभव उरला नाही. गोविंदराव मामा माणसांचे फार भुकेले होते. गाव अगदी लहान व घर सदा सर्वांना उघडे. त्यामुळे फारच थोड्या दिवसात ते जलालपुरात सर्वांना हवेहवेसे वाटू लागले. त्यांनी तेथे शेतवाडी करून व सावकारकी करून आपला उत्तम जम बसविला. गोखल्यांच्या घरचे तर त्यांना सर्वच पाहावे लागे. त्यांची शेतवाडी, देणे घेणे, लग्न, मुंजी वगैरे सर्व भार त्यांनी आपल्या शिरावर घेतला. मी तर त्यांचीच मुलगी. दोघेही माझे खूप लाड करीत. मी आता बरीच मोठी झाले होते, म्हणजे 11वे वर्ष मला लागले होते. त्या दिवसात 11 वर्षाची मुलगी लग्नावाचून राहणे म्हणजे फारच आश्चर्याची गोष्ट होती. आत्याबाई व गोविंदराव माझ्या लग्नाविषयीच्या काळजीत अगदी चूर होऊन गेले होते. पण ते मला ठिकाण पाहण्यास तयार नव्हते. ते म्हणत, ठिकाण तुम्ही पहा, मी पाहणार नाही. तुम्हाच असे वाटायला नको की मी पैशाकडे पाहून मुलीला भलत्याच ठिकाणी दिले. मला 11वेच वर्ष लागले होते, तरी खाण्यापिण्याला उत्तम, काळजी कोणत्याही प्रकारची नाही. त्यामुळे मी वयाच्या मानाने आणखीनच मोठी दिसे. गोविंदराव मामा पैसे खर्च करण्यास तयार होते, पण वर संशोधन करण्यास तयार नव्हते. नानांना त्यांच्या महत्त्वाच्या सोहळ्या पुढे असल्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देण्याला फुरसत नव्हती आणि यदाकदाचित ती मिळालीच असती तर त्यांच्या पसंतीला उतरेल असा सोवळा जावई त्यांना सापडला नसता. आईला काळजी, पण ती बायको माणूस, ती काय करणार? तेव्हा ते ओझे माझे मेहुणे रावसाहेब नानासाहेब पेंडसे, वामनराव रानडे, रघुनाथराव महाबळ वगैरेंवर पडले. नाशकास ह्याच सुमारास नारायण वामन टिळक नावाचा विद्यार्थी कवी व वक्ता म्हणून लोकांच्या नजरेत भरू लागत होता. नानासाहेब पेंडशांना फार वाटू लागले की मनूचे लग्न ह्यांच्याबरोबर व्हावे. नानासाहेबांनी गोविंदराव मामांना ठिकाणासंबंधी कळविले. गोविंदरावांनी वामनराव टिळकांशी पत्रव्यवहार सुरू केला व मुलीला पाहण्यासाठी त्यांना बोलाविले. वामनरावांचे पत्र आले की मी हुंडा घेऊन आपल्या मुलाला विकणार नाही. जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा, मला जे करता येईल ते मी करीन.
टिपण मात्र चांगले जुळले पाहिजे, त्याशिवाय मी संमती देणार नाही. तसेच माझ्या घरात कोणी बायको माणूस नाही, तेव्हा मुलगी मोठी होईपर्यंत ती तुम्हाला सांभाळावी लागेल. मला पाहण्याची गरज नाही. तेथील सर्व मंडळींना ती पसंत असली म्हणजे झाले. मला पसंतच आहे. हे पत्र वाचून सर्वांना फार आनंद झाला. गणगोत्र, पत्रिका वगैरे सर्व आधीच पाहून ठेवलेले होते. अडचण होती ती वामनरावांच्या संमतीची, व ती अशा रीतीने अचानकपणे मिळाली. मोठी होईपर्यंत मला सांभाळण्यास मामा अगदी एका पायावर तयार होते. आता मला एकदा नाशकास नेऊन दाखवून आणण्याचे तेवढे राहिले होते. त्याप्रमाणे नाशकास माझ्या बहिणीकडे माझी रवानगी झाली. प्रथम टिळक आपल्या मित्रमंडळींबरोबर नानासाहेबांच्या घरी आले. मी खालीच माझ्या बहिणीच्या मुलीबरोबर झोपाळ्यावर बसून झोके घेत होते. या मंडळींनी विचारले, नानासाहेब आहेत का? मी उत्तर केले, हो आहेत बंगल्यात. मंडळींना बंगल्याचा जिना सापडेना. त्यांची मोठी त्रेधा उडाली. ती पाहून माझी हसता हसता पुरेवाट झाली. नंतर मी त्यांना बंगल्याचा जिना दाखविला. नानासाहेबांची व त्यांची भेट झाल्यावर त्यांचा खाली निरोप आला. माईसाहेबांनी मला नटवून थटवून वर नेले. मला मात्र वर गेल्यावर मेल्याहून मेल्यासारखे झाले. एकतर मघा मी या मंडळींना हसले होते व दुसरे मला घरातून हाकलून देणारा सकूचा भाऊच मला पाहण्यास आलेला. सकूच्या घरी पाय घालणार नाही असा माझा केवढा मोठा निश्चय, पण तो खास ढासळण्याचा प्रसंग मजवर आला. घरात पाय टाकला तर तो मोडून टाकण्याची धमकी देणारे गृहस्थ अगदी परीक्षा वगैरे काही न घेता बरोबरीच्या मंडळींनाच मी जशी काही पसंत आहे असा बहाणा करून निघून गेले. आता माझ्या आजे सासूबाईंची परीक्षा राहील. त्यांच्याही परीक्षेत मी उतरले. गंगाबाईंनी माझ्या डाव्या कानाचा चापा गच्च दाबून पाहिला व सांगितले, मुलगी मला पसंत आहे. कान दाबला तरी मी हुश्य केले नाही की ईश्य म्हटलं नाही. त्यावरून आपण पोरीचा कान पकडून तिला कशीही वळवली तरी ती वळेल असाच त्यांनी अंदाज बांधला असावा. मला नवल वाटते ते मी टिळकांना कशी पसंत पडले ह्याचे. माझे रूप रंग अगदी बेताचेच होते. बाकी नाक डोळे जरी रेखीव नव्हते तरी ते होते अगदी जागच्या जागी. काही नाही तरी मामांनी माझ्या लग्नात 1,000 रुपये खर्च करण्याचे ठरविले. माझे वडील म्हणजे नारायणराव गोखले हे काय करणार होते ते दिसतच होते. आईला पुष्कळ वाटे करावेसे, पण ती बिचारी काय करणार. घरात तिला किती व कसा जात होतो हे वर आलेच आहे. तिचे समाधान म्हणजे करता येईल तितकं दुसऱ्याचे बरे करणे व खपता येईल तितके दुसऱ्यांकरता खपणे. ह्या तिच्या पुण्याईने तिच्या मुलांसाठी खपण्याकरता देवाने ही माणसे निर्माण केली असावी. आईला लिहिता वाचता येत नव्हते. मनाला विरंगुळा म्हणून तिने गाणी रचावी व ती शेजार पाजाऱ्यांच्या सुना लेकींना कडून पाठ करून घ्यावी. या व असल्याच समाधानाच्या गोष्टीचे तिच्या कष्टमय संसाराच्या गाड्याला ओंगण होते. मामांकडे सजल नेत्रांनी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यापलीकडे तिला काय करता येण्यासारखे होते. मामांनाही हे कार्य अगदी आपले घरचेच वाटत होते. सख्खी मुलगी असती तर तिचे जितके केले असते त्यापेक्षाही माझे त्यांनी अधिक केले. मामांनी वामनरावांना पत्र टाकले की गावात माझी मान मान्यता पुष्कळ आहे. लग्न मला माझ्या नावलौकिकाला साजेल असे केले पाहिजे. आज माझ्या घरी हे पहिलेच कार्य आहे. आमचा गाव जरी लहान असला तरी आपण गाव जेवण द्यावे अशी इच्छा आहे. वामनरावांनीही मामांची ही मागणी कबूल केली. गोविंदराव मामा व आत्याबाई यांच्या जीवांची केवढी धांदल. वामनरावांनी म्हटल्याप्रमाणे 12 गाड्या भराड आणले. पाहुण्या रावळ्यांनी घर अगदी गच्च भरून गेले होते. दाराशी मोठा मांडव घातला होता. लग्नाला 4 दिवस राहिले. वामनरावांनी सुनेला पाहिले. आता एक दुसरी अडचण उभी राहिली. गोखले व टिळक या दोघांची गोत्रे कश्यप व शांडिल्य. या गोत्रांचे जुळत नाही, तेव्हा लग्न होणार कसे? पण शास्त्राधार निघाला. गोविंदरावांच्या मांडीवर मला दत्तक देण्याचे ठरले. नाहीतरी माझ्या जन्माच्या आधीपासूनच मला खांबेट्यांना देऊन टाकण्यात आले होते व जन्मल्यानंतर लग्नाच्या घटकेपर्यंत माझे सारे त्यांनीच केले होते. शेवटी 4 दिवस का होईना मी गोखल्यांची खांबेटे होणार असे ठरले. पण दत्तविधानाच्या वेळी दत्तक देण्यास नाना सापडेनात. ते आपल्या नित्यनियमाप्रमाणे गेले होते रानात माती आणायला. संध्याकाळ होईपर्यंत ते परत येण्याचा संभवही नव्हता.
ज्यांनी खुद्द सख्खी आई मृत्यूशय्येवर पडली असताना व नाना नाना म्हणत असताना तिला निरोप पाठवला की थांब, माझी स्नानसंध्या होईपर्यंत मरू नको, ते लेकीच्या दत्तविधानाची थोडीच पर्वा करतात. गोविंदराव मामा आता खूप संतापले. मामा कधी संतापत नसत, पण आता त्यांना अगदी खरे खरे वाईट वाटले. ते म्हणाले, ज्याची मुलगी तोच करील कन्यादान, तेच जर एवढे बेपर्यायीने वागतात तर आमचेच काय अडले आहे. मुलगी त्यांची, त्यांना वाटेल ते ते करोत. आत्याबाईंही खूप संतापली होती. तिच्या तोंडाचा तर पट्टा एकसारखा चालू होता. माझ्या आईला मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले. थोडक्यासाठी आता लग्न मोडते की काय अशी तिला धास्ती वाटू लागली. वऱ्हाडी मंडळी ही रुमुसली झाली. जिकडे तिकडे गोंधळ माजला. इतक्यात मामांचे चुलते दिनकर शास्त्री खांबेटे आईच्या मदतीला पुढे सरसावले. त्यांनी शास्त्राधार काढून दिला की आईला ही मुलगी दत्तक देण्याचा अधिकार आहे. हा शास्त्राधार म्हणजे उतास जाणाऱ्या दुधावर शिंपडलेले 4 थंड पाण्याचे थेंब. सर्व शांत झाले. आईने ओल्या डोळ्यांनी मामांच्या मांडीवर मला दत्तक दिले. येथे माझ्या सासरच्या माणसांचा नुसता नामनिर्देश करते. वामन सखाराम टिळक यांच्या पत्नी सो जानकीबाई ह्या माझ्या लग्नाच्या वेळी दिवंगत झालेल्या होत्या. त्यांची मुले मथुरा, नारायण, सखाराम, सखू व महादेव यांच्याबद्दलच्या श्रुती पुढे मी देणारच आहे. माझ्या पतीचे वय लग्नात 17-18 वर्षाचे होते व मी 11 वर्षाची होते. 2-3 दिवसांनी लग्न लागले. मामांनी कन्यादान केले. लग्नतिथीच्या दुसऱ्या दिवशी एकादशी होती. सोयऱ्याकडच्या सर्वच माणसांना चटकन एकादशी करण्याची हुक्की आली. त्यांचे वऱ्हाड 12 गाड्या, शिवाय ते 12 घरचे 12 जण. त्यात कोणाची काय हुक्की लागेल, काय त्याचा काय नियम. पण फराळाचे पुष्कळ प्रकारचे केलेले असूनही ते बाजूला ठेवण्यात आले व प्रत्येकाची एकादशी ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार साजरी करण्यात आली. मुलांकडील माणसांची मुलींकडील माणसांच्या चोऱ्या कराव्यात. त्या सापडल्याच तर थट्टा म्हणून ते सारे हसण्यावर न्यावे. या नियमाप्रमाणे आमच्या लग्नात असे फार झाले, कारण 12 घरचे 12 गाड्या वऱ्हाड. लग्न कार्यात जावई बुवांवर रुसण्याचा प्रसंग आणतात. आमच्याही लग्नात असे झाले. नवऱ्या मुलाला रुसायचे कसे हे चांगले पडवून ठेवण्यात आले होते. स्वभावतः टिळकांना कधीच रुसता येत नसे. ते रागवत वाटेल तितके, पण रुसणे फुगणे त्यांना मुळीच ठाऊक नव्हते. तरी त्यांना सांगून ठेवले होते की तुम्हाला जेवायला बोलावतील तेव्हा जेवायला उठू नका. 2 तोळ्यांची अंगठी पाहिजे म्हणून सांगा व रुसून बसा. टिळकांना पढवून मथून मग त्यांची मित्रमंडळी आपल्या जानस घरी निघून गेली. दुपारी 1 वाजता केशवराव मामा माझे वडील बंधू टिळकांना जेवण्यास बोलावण्यास गेले. टिळकांनी सांगितले, मी रुसलो आहे. आमची मंडळी जेवण्यास येतील तेव्हा मी येईन. आमच्याकडील वऱ्हाड्यांना भुका लागलेल्या. त्यांनी गुपचूप फराळ करून घेतला. मग बसले सगळे जावयाची वाट पाहत. जावई बुवांनाही भूक लागली. त्यांनी हळूच केशवरावांना एका बाजूला बोलावून म्हटले, आपल्याला आता भूक लागली बुवा. हे ऐकून केशवरावांना आनंद झाला. त्यांनी पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यांना जेवण्यास वाढले. आणि मग माझ्या सासरच्या वऱ्हाड्यांकडे निरोप झाला की पाने वाढून झाली, भात गार होऊ लागला. टिळक जेवण्यास बसले. झाले. भराभर सारी वऱ्हाडी मंडळी पानावर येऊन बसली. नंतर कोणी अंगठीची विचारपूसही केली नाही. सुपाऱ्या खेळणे, गुळण्या टाकणे, घास घालणे वगैरे सर्व प्रकार टिळकांच्या इच्छेविरुद्ध पण पार पडले. आमच्या लग्नात भांडणे वगैरे काही झाली नाही. मामंजींनी म्हटल्याप्रमाणे गाव जेवणाची तयारी केली. टिळकांचे एक मित्र खाडीलकर म्हणून होते. त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली व त्यांनी ती अंमलातही आणली. त्यांनी आणली भांग व घातली भज्याच्या पिठात. त्या जेवणावळीत भज्यांचा फार आग्रह झाला. लोकांनाही भजी फार आवडली. वऱ्हाडकडील मंडळीत हा प्रकार फक्त मामंजींना ठाऊक नव्हता. बाकी सगळी मंडळी मनातल्या मनात हसत होती. टिळकांनाही माहीत होते. त्यांनी माझ्या ताटातली भजी हळूच खाली काढून ठेवली. स्वतः अर्थात खाल्ली नाहीतच. संध्याकाळ झाली. गार वारा सुटला. प्रत्येक जण उठून बाहेर फिरावयास जाऊ लागला. जो तो वेडेचार करायलाच लागला. माझी तर हसता हसता पुरेवाट झाली. एका मराठ्याने गाडी जुंपली. तिचे जू बैलासुद्धा झाडाला अडकवले. बिचारा बैलांना फास बसू लागला. काही मुले फुले आणण्यास गेली ती तिकडेच लोळू लागली. पेंडसे गंगेवर संध्या करण्यास गेले. ते ज्या हातात अंगठी होती त्याच हाताने पाण्यात
अंगठीच पडली अशा भ्रमाने ती शोधू लागली. भिकूताईला स्वयंपाकघरात शिरताच दिव्याच्या प्रकाशाने व चुलीच्या धगीने अधिकच भांग चढली. तेथे ओल्या करंज्या तयार करून ठेवल्या होत्या. तळायच्या तेवढ्या राहिल्या होत्या. त्या सर्व एकत्र कालवून ती त्याची कणिक तिंबत बसली व शेवटी एका मोठा गोळा करून तो तिने आत्याबाईच्या स्वाधीन केला. हे सर्व पाहून मामंजींना फारच वाईट वाटले. आपण करायला गेलो काय व हे झाले काय असे त्यांना वाटले. एकदाची मांडव परतणी होऊन सर्व वऱ्हाड वधूवरांसह नाशकास येऊन पोचले. नाशकास पोचल्यावर आम्हा दोघांना नानासाहेब पेंडसे यांच्या घरी ठेवून वऱ्हाडी घरोघर निघून गेले. त्याच रात्री वरात काढून घरामध्ये नववधू प्रवेश झाला व ज्या घरी पाय घालणार नाही असा मी निश्चय केला होता त्याच घरी नेहमीचा पाय रोवून बसले.